Good evening, everyone. My name is Sanket Pothange. I welcome you all to this my new video session, video analysis on Nifty 50 and Bank Nifty today. तो निफ्टी 50 मध्ये काय झालं आज काय नाही आपण ते चेक करूया. एक 2 सेकंद चार्ट्स ओपन आहेत. तर जसं मी कालच्या एका सेशन मध्ये सांगितलं होतं की निफ्टी ओपनिंग नंतर सगळं ठरणार आहे की आपल्याला काय करायचंय काय नाही. मोस्टली जो इम्पॉर्टंट आपल्याला जे बघायचंय ते हेच की की आता इथून पुढे दिशा कशी असेल काय असेल. मी काल जसं सांगितलं की मार्केट इज टेकिंग सम प्रॉफिट बुकिंग ऍट दिस एरिया. या एका एरियामध्ये थोडंसं इन्स्टिट्यूशनल सेलिंग पण येते. माझं मोस्टली जे बाईंग जे येईल इन्स्टिट्यूशनलचं जे टर्निंग पॉईंट येईल ते 22,1900 पासून येईल. 22,910 पासून येईल. इथून मार्केट फिरायला हरकत नाहीये. सो दिस इज अ गुड एरिया आय एम लुकिंग राईट नाव. बट राईट नाव मी इथे विकत घेण्याच्या थोडं मनस्थितीत नाहीये. सो जस्ट ड्रॉप डाऊन टू 240. आपण 240 मिनिटाचा चार्ट बघूया. तर मला एक्झॅक्टली इन्स्टिट्यूशन इथंच दर्शवते जे मला डेली चार्टवर सांगत होतं. सो मोस्टली ते मार्क करतो. सो दिस इज अ बाईंग झोन. इथे सपोर्ट म्हणा किंवा टर्निंग पॉईंट म्हणा निफ्टीचा तरी चालेल. आणि अग्रेसिव्ह आपण इथे इथे मी बाय कुठे करणार नाहीये. बट ओव्हरऑल इथे आल्यानंतर थोडेसे काही प्राइस ऍक्शन कन्फर्मेशन आपल्याला घ्यायला लागतात की खरंच इथं बाईंग होते की नाही. ओव्हरऑल RSI इज अगेन हार्डलिंग ॲट अ 60 ॲट अ 240 मिनिट चार्ट. 240 मिनिटं म्हणजे 4 तासाचा हा चार्ट आहे. त्याच्यामध्ये हा इथे थांबवायचा प्रयत्न करतोय. आणि मोस्टली जर प्रॉफिट बुकिंग आलं तर बघूया आणि आपण परत एका साइडवेज रेंज मध्ये असो. सो मोस्टली कीप अन आय ऑन दिस रेंज. म्हणजे खाली 2200 वरती 23,400 ही रेंज असेल. सो ह्या रेंज मध्ये आपण किती दिवस असू किती नाही ते आपल्याला बघावं लागेल. ओव्हरऑल त्यानंतर मी 75 मिनिटाच्या चार्टला जाईल. त्याच्यानंतर मला इथे हे हा एक एरिया काढतो. सो मोस्टली करंट प्राइस पासून मला कुठेही खास असं सपोर्ट नाही जिथे मी 4 तासाचा मार्क केला तिथे 75 मिनिटं किंवा 1 तासाचा मला अप्रॉक्स तिथेच दिसेल आणि तिथेच मला बाईंग करायची इच्छा वाटतेय. जर मला मार्केट अपसाइड जाणार असेल तर ही लेवल्स 60 मिनिट्स ऑल्सो द सेम आय एम गेटिंग. अँड मोस्ट प्रॉब्ली 15 मिनिटं लास्ट. मी त्याच्या खाली जात नाही. तर 15 मिनिटं पण ओव्हरऑल त्याच्या जवळपास येत आहेत लेवल्स. बट ओव्हरऑल हीच लेवल जी मी 240 काढली मला ती बेटर वाटते. मग ह्या झोन मध्ये किंवा ह्या लेवल्स मध्ये जर प्राइस झाली तर वेट अँड वॉच the price reversal so that you will get lots of good activity. So this is about the Nifty. Bank Nifty मध्ये आज काय घडामोड झाली हे पण चेक करूया. On the Bank Nifty I'm just going to turn out. ओव्हरऑल डेली चार्ट पासून मी जसं काल सांगितलं मार्केट एका पॉइंटला इथं रेजिस्ट करते 50,030 ब्रेक करायचा प्रयत्न केला पण क्लोजिंग नाही होऊ शकलं. रेजिस्ट करते आणि जसं मी काल सांगितलं की 4 स्टॉक्सवर नेहमी बँक निफ्टीच्या लक्ष असलं पाहिजे आणि त्याच्यातनं ते स्टॉक्स खाली आज जर पुल अप करत असतील तर आज बँक निफ्टी प्रॉफिट बुकिंग इथं आलेलं आहे. रेजिस्ट करत आहे ह्या प्राइस लेवलला. सो दिस इज अ व्हेरी क्रुशियल प्राइस लेवल फॉर मी. 50,030 50,050 त्याच्यावरती क्लोजिंग भेटलं तर चांगली गोष्ट आहे नाही तर नाही. अँड RSI इज टेलिंग मी दॅट आय एम इन अ साइडवेज रेंज. सो मी साइडवेज रेंज आणि बुलिश रेंज काय आहे RSI चे मी येत्या काही अपकमिंग सेशन्स मध्ये मी दाखवेल. सो 240 डेली चार्ट नंतर मी 240 मिनिटं मी बघतो. तर माझी 240 मिनिटाची इथे बाईंग जशी निफ्टीची आहे ती इथं आहे. बघूया निफ्टी आणि बँक निफ्टी सेम एकाच लेवलवर येऊन अक्युमुलेट होतात का नाही होत. जर बँक निफ्टी अजून जर खाली जायचा प्रयत्न केला तर कुठल्या लेवलला जाऊ शकते तर ते पण चेक करूया. पण 125 मिनिटं पण इथेच सांगते मला. सो ओव्हरऑल हा एक जो रेजिस्टन्स होता तो आता सपोर्ट झालेला आहे असं म्हणू शकता तुम्ही. काही प्रॉब्लेम नाहीये. 75 मिनिट्स इट्स अ गुड एरिया टू गो लॉंग. अँड आता एकदम शेवटचं म्हणजे 15 मिनिटं. आता 15 मिनिटाला जर मला पिक्चर कुठे क्लिअर होत आहे करंट प्राइस पासून तर बाईंग साठी. सो एकदम एक तर हा एरिया तर आहेच बट याच्या खाली एक 48,285 खूपच लांब लेवल आहे. सो दिस विल बी द 1000 पॉईंट. तर मी एवढं 1000 पॉईंट नाही तर मी प्राइसच्या जवळपास मी इथे बघतोय आणि नेक्स्ट सेलिंग एरिया वरचे मला रेजिस्टन्स ऑलरेडी माहिती आहे.
इथे जर बाईंग टर्निंग पॉईंट आलं, नेक्स्ट टार्गेट 51,000च्या आसपास जायला हरकत नाही. ओव्हरऑल एवढंच आहे आजच्या दिवसासाठी. आपण परत भेटूया नवीन सेशन्स मध्ये, नवीन गोष्टी घेऊन. पण ओव्हरऑल असं काही चेंजेस तर मला काय वाटत नाहीये. Bank Nifty is a little bit sideways, and hope you like this video, and please do comment, like, share. तुम्हाला काय स्ट्रॅटेजी माझ्या बघायची असतील, आपण स्ट्रॅटेजीज पण इथून पुढे डिस्कस करूया की काय कशी स्ट्रॅटेजी वापरायची, कुठे आपल्याला बाय करायचंय, कुठे सेल करायचंय. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट अपडेट्स. थँक यू सो मच. माय नेम इज संकेत प्रथंगे. I will take my leave from here.